नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट कसा फॉर्म भरत असताना एक इश्यू अजूनपर्यंत चालू होता. तो म्हणजे ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना फॉर्म भरायला अडचण येत होती. ऍड मध्ये सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरत असताना मात्र तसं दिसत नव्हतं. त्यामुळे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हटलं होतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सो आज सकाळपासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सो ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांनी फॉर्म भरायला हरकत नाही. पण तत्पूर्वी हे पण समजून घ्या की ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कुणासाठी आहे, कधीच हवं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नेमका काय झालेला आहे तिकडे घेऊन जाऊ तुम्हाला. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, आतापर्यंत फॉर्म भरताना विद्यार्थ्यांसाठी खालील इश्यू सॉल्व्ह केलेत. यावरती मी स्वतः आमच्या टीमने लक्ष देऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. जसं की एनसीएलचा इश्यू होता सुरुवातीला 8-10 दिवस, तो सॉल्व्ह झालेला आहे. दुसरा लायसन्सचे प्रॉब्लेम 15 दिवस चालले, तो पण सॉल्व्ह झाला आहे. ईडब्ल्यूएस इश्यू आतापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत फॉर्म सुटल्यापासून चालू होता, तोही आता सॉल्व्ह झाला आहे. आणि अपेअरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण काही विद्यार्थ्यांना टेक्निकल इश्यू येत होते, ते पण सॉल्व्ह झाले आहे. सो चारही मेजर इश्यू होते हे सॉल्व्ह झालेले आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला आहे. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी तुम्ही जर तयारी करत असाल क्लर्कची, टॅक्स असिस्टंटची, इंडस्ट्रियल ऑफिसर, टेक्निकल असिस्टंटसाठी तुमच्यासाठी लक्ष नावाची बॅच चालू झालेली आहे. मुलांनी बॅच जॉईन केली, लेक्चर चालू आहे, टेस्ट सुद्धा सोडवायला सुरुवात केली. तुम्ही कुठे आहात तो लगेच बॅच जॉईन करा. ह्या बॅच मध्ये अभिजित राठोड सर तुम्हाला इथे लीड करत आहे. त्यांची पूर्ण टीम तुम्हाला त्यांचे डेमो लेक्चर सुद्धा युट्यूबवरती अवेलेबल आहे. त्याचबरोबर आरटीओ एमव्हीआय साठी आपण सेपरेट बॅच आरंभ 3.0 घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये इग्नाइटचे आपले धनंजय कचाले सर हे तुम्हाला गायडन्स करणार, ज्यांनी 17 आणि 20 ला एक्झाम क्रॅक केली आहे. दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, घरपोच स्टडी मटेरियल पण आहे आणि तुम्ही यामध्ये टेस्ट सिरीज पण टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस बॅचेस टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल आहे. कुठे जायची गरज नाही, आम्ही सांगू तेवढंच प्रॉपर जर केलं तर ही एक्झाम तुम्ही आरामशीर क्रॅक करू शकणार आहात. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, ईडब्ल्यूएसचा फॉर्म भरत असताना आपण जेव्हा कॅटेगरीमध्ये जातो आणि ईडब्ल्यूएस सिलेक्ट करतो, इथं स्टार केलेलं आहे म्हणजे तुम्हाला घ्यावा लागेल कॅटेगरी. येस ऑर नो नाहीये, ईडब्ल्यूएस घ्यायची आहे. ही घेतल्यानंतर पूर्वी इथे स्टार येत होता, पण नंतर जवळपास 15 दिवसांनी हा इश्यू सॉल्व्ह झाला. इथे स्टार त्यांनी कॅन्सल केला. पण हा स्टार कॅन्सल केल्यानंतर परत इश्यू हा येत होता की इथे तुम्ही माहिती जर भरली नाही, इथे जर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पण इथे जर माहिती भरली नाही तर पूर्वी असं होत बघा, इथे तुम्ही इथे माहिती भरली नाही तर काय व्हायचं, इथे सेव्ह तर व्हायचं पण इथे बघा इथे रेड कलरचा मार्क आहे. बघा इथे कसं ग्रीन कलरचे मार्क आहे, ह्या ग्रीन कलरच्या मार्कमुळे प्रॉब्लेम नाही, पण इथे रेड कलरचा हा मार्क असल्यामुळे तुमचा हा जो फॉर्म आहे हा लॉक होत नव्हता किंवा ही प्रोफाईल लॉक होतच नव्हतं. लॉक करायला गेलो तुम्ही तर काय व्हायचं, ते सेव्ह होऊन जायचं इथे, पण इथे ब्लर यायचं, सेव्ह होत नव्हतं. याला कारण होतं की इथे रेड साईन आहे. म्हणजेच काय, इथे जोपर्यंत ही माहिती जरी मॅन्डेटरी नाही तरी पण भरावी लागत होती, हा इश्यू 2 दिवस चालला आणि आता हा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजेच काय झालंय, तर आता तुम्ही जेव्हा इथे माहिती भरता तेव्हा इथे सेव्ह पण होते प्रॉपर आणि इथे ग्रीन टिक येऊन जाते. म्हणजे तुम्हाला आता इथे तुमचं प्रोफाईल लॉक करता येत आहे. म्हणजेच इथे बघा, इथे तुमचं ब्लर होत नाही, डायरेक्टली सबमिट अँड लॉक प्रोफाईल करू शकत आहात. सो ईडब्ल्यूएसच्या मुलांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सो फॉर्म भरून टाका. याबद्दल मी तुम्हाला वेळ गायडन्स करत आलेलोच आहोत. तुम्ही जाऊन चेक पण करू शकता. माय अकाउंटला जाऊन तुम्ही व्ह्यू प्रोफाईल जरी केली तर व्ह्यू प्रोफाईलवर तुम्ही लगेच चेक करता की अपडेट झाली का प्रोफाईल. तर यस बघा, कॅटेगरी ईडब्ल्यूएस आलेली आहे. इश्युइंग डेट तुम्ही दिलेली नाही आहे, इश्युइंग डिस्ट्रिक्ट पण तुम्ही टाकलेलं नाही आहे. सो हे दिसणार नाही तुम्हाला, म्हणजे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला जाणार आहे. पण आता हे कोणासाठी ईडब्ल्यूएस लागू झालेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. बघा, ईडब्ल्यूएस जर आपण बघितलं तर ईडब्ल्यूएस हे सर्टिफिकेट ओपनचे असे मुलं मराठा कॅन्डिडेटचे सोडून उर्वरित उमेदवारांसाठी ईडब्ल्यूएस लागू आहे. दुसरा मुद्दा की हे ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल इयर 2026-27 किंवा 2025-26 पण चालणार आहे. हे ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, एकदा तुम्ही ऍड पण बघू शकता. तिसरं म्हणजे हे जे ईडब्ल्यूएस आहे ओल्ड चालत नाही, हे प्रत्येक वर्षी 31 मार्चला संपत असतं, हे पण लक्षात घ्या. चौथं म्हणजे कुणाचं नावाचं असावं, फॉर एक्झाम्पल हा उमेदवार आहे की त्याचे वडील आणि ह्याचं आडनाव आहे, अशा नावानेच तुमचं ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असावं. सो अशा पद्धतीने ईडब्ल्यूएस तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकतात. आता नसेल तर वेळ पुष्कळच आहे, 31 जुलैपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही, काही अडचण नाहीये. अजून काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका, अदरवाईज आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून पण माहिती घेऊ शकता. आणि बॅचेस जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि विशेष म्हणजे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.